तयार झालं, त्यातले 4 लिटर गोकृपामृत घ्यायचं, त्याला फवारायचं. काय करायचं, 10 लिटरचा जर पंप असेल, ते भर आवाज येते जोरात, की 10 लिटरचा असतो, त्याच्यात 8 लिटर पाणी आणि 2 लिटर गोकृपा घ्यायचं. आणि मोठा पंप जर असेल, स्प्रे पंप, 16 लिटर पाणी 4 लिटर हे घेऊन स्प्रे करायचं. तुम्ही जर आज फवारलं तर 2 ते 3 दिवसात तुम्हाला एकदम 3-4 दिवशी हिरवी गार युरिया खत टाकल्यासारखं पिकाला तुमच्या हिरवळ. युरिया खत टाकल्यावर तुमच्या पिकांवर रोग पण येतो. याच्यामध्ये असे घटक आहेत ते रोग दूर करणारे. तुमच्या पिकांवर थ्रिप्स येत नाही, तुमच्या पिकांवर अनेक अळींचे घटक आहेत येत नाहीत. तर कुठलीही अळी आपल्या पिलाला सुरक्षित जागा बघते. याच्यामध्ये असे काही जीवाणू आहेत जे वेगवेगळे एन्झाईम सोडतात, वेगवेगळे वास सोडतात, की जी मादी या झाडावर हे फवारलेलं आहे तिथं आपली अंडीच घालत नाही, त्याच्यामुळे रोग होत नाही. आणि हे पूर्णपणे जैविक आहे, त्याच्यामुळे नुकसान नाही. त्याच्यात जो घटक आहे बविरिया बसियाना, तो अळीनाशक म्हणून काम करतो. थ्रिप्ससाठी घटक आहेत, सगळे घटक आहेत, म्हणजे बुरशीनाशकचंही काम करतो. बघा, असं एकमेव औषध आहे, औषध एक पण काम अनेक. मग याच्यामधून तुम्हाला युरियाचंही काम होतं, बुरशीनाशक म्हणून पण काम करतं, अळीनाशक म्हणून काम करतं, थ्रिप्ससाठी काम करतं. खूप चांगला रिझल्ट याचा येतो. दर आठवड्याला तुम्ही जर भाजीपाला पिकांवर फवारलं तर याच्यापासून अशी अनेक उत्पादनं आहेत की जे वांग्यासारख्या पिकांमध्ये सुद्धा अळी आढळत नाही. सगळ्या प्रकारच्या भाजीपाल्यांना अतिशय उत्तम चव याच्यापासून येते. मी माझ्या शेतामध्ये 6 किलो 7 किलोची पपई काढलेली आहे, टरबूज 10 किलोपर्यंत काढलेलं आहे, भेंडी 1-1 फुटापर्यंतची आलेली याला खूप चांगले रिझल्ट आहेत. सोयाबीन, कापूस, सगळ्या प्रकारची फुलगळ फळगळ अजिबात होऊ देत नाही. एवढं उपाय आणि प्रभावी हे गोकृपामृत आहे. किती रुपयाला आहे? फुकट. पैसे द्यायचे नाही, फुकट द्यायचे, फुकट वाटायचे लोकांना.